हॅलो, मी मोनिका मोहन. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून हे मराठी नवीन वर्ष स्टार्ट होतं आहे. तर हे नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप आनंददायी, आरोग्यदायी, त्याचबरोबर भरभराटीचे जावो ही अशी प्रार्थना करते. आणि आज मी ज्या शुभेच्छा दिल्यात ना त्या तुम्हाला उद्या पोहोचतील ह्या व्हिडिओद्वारे, पण मी आज पोस्ट पण केली आहे, तर मग त्याद्वारे तुम्हाला शुभेच्छा मिळतीलच. सो आज गुढीपाडवा आहे आणि आजपासून आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आज गुढीपाडव्यासाठी मी बनवणार आहे बासुंदी पुरी, कारण प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी बनवत असतो, त्यामुळे मग आज बासुंदी पुरी बनवणार आहे, थोडंसं वेगळं हटके म्हणून. तर गुढी उभारली आहे. शौर्यच्या पप्पांना जायचं होतं जॉबवरती आणि त्याच्यामुळे मग सकाळी सकाळीच आम्ही गुढी उभारली आणि नंतर मग ते जॉबवरती गेले आहेत. तर काम आणि सण ह्या दोघांनाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. मग आज त्यांना सुट्टी नव्हती. सण म्हटलं तर खूप सारी तयारी करायची असते आणि गोडधोड करायचं असतं, मग देवाची पूजा वगैरे, त्यानंतर सणाची तयारी, हे सगळं करायचं असतं. त्यामुळे ना मी आदल्या रात्रीच फक्त झेंडूचे फुलांचे हार वगैरे करून घेतले होते, कारण दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप कामांचा गोंधळ असणार, त्यामुळे मग हारांचं काम मी रात्रीच करून घेतलं होतं. तर मग त्याची क्लिप मी रेकॉर्ड केली होती, म्हणून मग मी आता इथे तुमच्याशी शेअर करते. दरवाजाला पण करू का? म्हाताऱ्याचा आहे उघडला. मग कुठं तर नाही तेव्हा आम्ही दोघं जण तर नाही, तू म्हातारा झालाय. काय डेंजर झोपतोय शौर्य, माहिती का? काल रात्रीच मी बरीचशी तयारी करून ठेवली होती, पण आंब्याची पानं आणायची राहिली होती. आमचा हात पुरत नाही आणि पलीकडून जायचं होतं, त्यामुळे मग शौर्याचे पप्पा सकाळी सकाळी आंब्याची पाने आणायला गेले होते. तर मग इथे ना बिल्डिंगच्या खाली पलीकडच्या साईडला खूप जास्त मोठं नाही पण मीडियम साईजचं आंब्याचं झाड आहे. तर मग तिथून त्यांनी पाणी आणली आणि नंतर गुढी उभारण्यासाठी तयारी सुरू झाली. तर इथे ही काठी ना धुवून घेतली आहे, बांबूची काठी ही, आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतलं आहे त्यांनी. मिस्टरांना लवकरच जॉबवरती जायचं होतं, त्यामुळे ह्या वेळेला ना 7, 7:15 वाजलेले असावेत, पण सूर्य काही दिसत नाही, क्लाउडी वातावरण आहे, त्यामुळे मग सूर्य दिसत नाही. सकाळी लवकरच उठून सगळी तयारी केलेली आहे आणि आता आम्ही दोघे ना गुढी उभारण्यासाठी सगळे साहित्य तिथे नेऊन ठेवत आहेत. तुझ्या चल तिकडं चल. साडी कोणाला घालायची? गुढीला. सूर्यच नाही. मोठा झाला ना पटपट आणि हार घे
त्याला बांधायचं नाही. जरा असं बांधतो. तो नाही दुसरा घे. ठेवतो खाली. पटकन ठेव. काढ 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 घाबरू नका. तो नको तो दुसरा घे. चल. बाहेर काढ द्या. दे. घे वरती. धन्य हाडा. तुझं धर बघ, हाडा. दोन्ही साईडला. असं. काढ बघ. ये तू पुढे. इथं आण. थोडं मोठं झालं असलं की नसतं दिसलं. साईड बसलेलं पण. लावते ग. एकदम मध्ये पडलं बरोबर. लेवर पण नको नाही, खाली पण नको. गोल लाव ना. बरं. आता अजून काय त्याच्यावर पाय पडून जाऊ का? आपला सण म्हटल्यावरती कपाळावर गंध तर पाहिजेच. तर मग दोघांनाही गंध लावला आणि थोडीशी पूजा वगैरे मांडायची होती, रांगोळी काढून घ्यायची होती, ते मी करून घेतलं. आणि ते गेले आहेत जॉबवरती, तर आता नारळ वाढवायचा राहिला होता. तर मग मी शौर्यला नारळ वाढवायला सांगितला. तर त्याला इतका वेळ लागला ना नारळ वाढवण्यासाठी, खूपच वेळ लागला. शेवटी जे काम गरजेचं होतं ना ते झालं, मी त्याच्याकडून ते करून घेतलं. दगड नसल्यामुळे अशा पद्धतीचं जुगाड करून आम्ही नारळ वाढवत असतो. तर काम जास्त होणं गरजेचं आहे, मग ते कोणत्याही पद्धतीने केलं तरी काय होतंय. मग तेव्हापर्यंत आपली भक्ती भावना पोचली पाहिजे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला तरी काय पाहिजे असतं. सो आता नारळ फोडून झाला आहे, तर मग पाणी वगैरे काढलं आहे त्याने. आणि आता बघूया अजून किती वेळ लागतोय की नारळाचे 2 तुकडे व्हायला. फायनली गुढीची पूजा वगैरे करून झाली आणि बॅकग्राऊंडला तुम्ही पाहू शकता की किती छान वातावरण आहे. आभाळ आहे त्यामुळे अजूनच भारी वाटते. तर ते घरातील मंदिराला सुद्धा आता हार वगैरे घातले आहेत आणि देवाची पूजा तर सकाळीच झाली होती. हो ठीक आहे. खालीवर नाही खालीवर नाही. गोंडा काढून टाकणार नाही.
आता दारासमोर रांगोळी काढायची राहिली तर ती मी रांगोळी काढून घेते आणि नंतर मग भेटूच. आता सगळ्यात आधी ना मी बासुंदी बनवायला घेते, कारण बासुंदीला खूप उशीर लागतोय. एक साईडला कुकरमध्ये बटाटे उकडायला घातलेत मी. बटाट्याची मस्तपैकी पातळ भाजी बनवणार आहे पुरी सोबत खायला. आणि इकडे मी बासुंदी बनवायला ठेवते. तर हे जे ना 1 लिटर दूध आहे आणि ते आता मी पॅन मध्ये ठेवते चांगलं उकळायला. पसरट भांड्यामध्ये जर दूध गरम करायला ठेवलं तर ते पटकन आटतं, म्हणून मग पसरट भांड्यामध्ये ठेवले. आणि 1 लिटर दूध आहे तर मग या पातेल्यामध्ये मी थोडंसं गरम करून ठेवलं होतं आधी, म्हणजे आता पटकन उकळीच येणार आहे त्याला. तोपर्यंत मग बाकीचं जे काय बनवायचं आहे ना त्याची तयारी करून घेते. बासुंदीसाठी ना मी ते ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत. बदाम हे आहेत, पिस्ता आणि हे काजू. एवढे पुरेसे आहेत 1 लिटरच्या बासुंदीसाठी. आणि 1 लिटरची बासुंदी आमच्या तिघांसाठी पुरेल, म्हणून मग 1 लिटरमध्येच बनवणार आहे. तसं तर बासुंदीला बनायला खूप उशीर लागतो, या आधीच बनवायला घ्यायला पाहिजे होती, पण मग दुसरी कामं होती. आणि बासुंदीला ना दूध कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागेल, उतू जाईल, ह्यासाठी म्हणून मग मी आत्ता करायला घेतले. आणि बाकीचं सगळं जेवण होईपर्यंत बासुंदी होईल, त्यामुळे मग मी आता एक साईडला कुकर लावला आणि एक साईडला बासुंदी बनवायला घेतली. बासुंदीमध्ये ना ह्या स्टेजला थोडं केसरचं पाणी ॲड करायचं, म्हणजे केसर भिजत टाकलं ना मग त्याचं पाणी येल्लो कलरमध्ये येतं, तर ते ॲड करायचं. आता माझ्याकडं ना केसर नव्हतं, तर मग मी काय केलं, येल्लो फूड कलर आहे ना चिमूटभर घेतला एका वाटीमध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि मस्तपैकी मग ते बासुंदीमध्ये ॲड केलं. ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत आणि पुन्हा हलवत राहायचं आहे, कारण दूध खाली लागायला नको. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की इतकं छान असं दिला ना लच्छेदार बासुंदी तयार झाली आहे. बघा किती एकदम क्रीमी असं थर आलेले आहेत बासुंदीच्या वरती. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे, तर मी ना 1 वाटीभर साखर घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचं प्रमाण घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर जास्त साखर टाकायची, नाही तर मग बासुंदी थोडी कमी गोडच चांगले लागते. तर इथे दूध आहे ना बऱ्याचपैकी आटलेलं आहे, पण आता साखर टाकली ना की ते साखरेचं पाणी होणार आणि कन्सिस्टन्सी थोडी अजून थिन होणार आहे, म्हणजे पातळ होईल. तर मग अजून थोडं 2-3 मिनिटे आपल्याला बासुंदी चांगली होऊन द्यायची आहे. त्यानंतर लास्ट स्टेजला यामध्ये इलायची पावडर ॲड करायची आहे. आता माझ्याकडं मी जी इलायची पावडर टाकली ना ही तर ती घरी बनवलेली होती, त्यामुळे मग ती साखरेमध्ये बारीक केली होती, त्यामुळे जास्त व्हाईट दिसते ती. आता या वेळेस इलायची पावडर ॲड केली का गॅस बंद करायचा आणि थोडीशी थंड झाली ना की ती अजून कन्सिस्टन्सी त्याची थिक होणार आहे. सो ह्या स्टेजलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, ती जास्त थिक व्हायला नको, या हेतूने थोडे अशाच स्टेजला बासुंदीचा गॅस बंद करायचा आहे. तर तुम्हाला माझी ही आयडिया आवडली की नाही? केसरच्या जागी मी थोडासा येल्लो फूड कलर वापरला आहे आणि एकदम बासुंदीचा जो ओरिजिनल कलर असतो ना तसा कलर आला आहे. तर चला आता इथे मला ना पुऱ्यांसाठी पीठ मळायचं आहे. आपण रेग्युलर जसं पीठ मळतो ना तसं पीठ नाही मळायचं, कारण चपातीला आपण जे पीठला मळतो तर ते थोडंसं सैल असतं आणि पुऱ्यांसाठी थोडं घट्टसर पीठ मळायचं आहे. तर एका परातीमध्ये मी थोडंसं मीठ घेतलं आहे, त्याचबरोबर साखर घेतली थोडीशी, कारण साखरेने पुऱ्यांना खूप छान कलर येतो. तर आता हे थोडंसं हाताने फिरवून घेतलं, म्हणजे थोडंसं विरघळून जाईल या हेतूने. आता आपल्याला जेवढं पीठ पाहिजे ना तेवढं पीठ घ्यायचं. आता मी इथे ना 1.5 वाटी पीठ घेतलं आहे आणि तेवढं आमच्या तिघांसाठी पुरेसं आहे. थोडं पाणी घालून पुऱ्यांसाठी घट्टसर पीठ मळायचं आहे. जर पीठ सैल मळलं तर मग काय होतं माहिती आहे का, पुऱ्या जास्त तेल घेतात आणि फुगत पण नाहीत. यामुळे थोडंच पाणी घ्यायचं आहे, घट्ट पीठ मळून घ्यायचं.
पीठ मळून झालं आहे त्याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवते आणि नंतर पुऱ्या बनवायच्यात. पण त्याआधी मी ना बटाट्याची पातळ भाजी बनवून घेते. पातळ नाही पण अशी थोडीशी ग्रेव्ही टाईप, पण कुठलीही ग्रेव्ही न बनवता बटाट्याची भाजी बनवायची आहे. आणि ते मी बासुंदी ना पॅनमधून आता एका पॉटमध्ये काढून ठेवते आणि म्हणजे ती पटकन थंड होईल आणि पॅन रिकामा होईल घासण्यासाठी. पुरीसोबत खाण्यायोग्य बटाट्याची भाजी बनवायला घेतली आहे मी. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे. त्यानंतर आपलं रेग्युलरचं जिरा मोहरी ॲड केली आहे. त्याचबरोबर मग कढीपत्ता, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. आणि कांदा लाल झाला की मग अद्रक लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. कांदा लाल झाला तरच, म्हणजे कांदा फ्राय झाल्याच्या नंतरच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. कांद्याच्या आधी जर अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर मग काय होतं माहिती आहे का, अद्रक लसणाची पेस्ट खाली बॉटमला चिटकते, तळाला चिटकते आणि मग जळायला लागते लगेच, मग स्वाद आपला बिघडतो. ही टीप नेहमी लक्षात ठेवायची. तर मग अद्रक लसणाची पेस्ट मी घरचीच वापरते, मी घरीच बनवत असते, विकतची अद्रक लसणाची पेस्ट नाही वापरत. आता ते सगळं फ्राय झाल्यानंतर मी इथे ना 2 टोमॅटोची पेस्ट बनवली होती मिक्सरमध्ये, ती ॲड केली आहे. आता टोमॅटोची पेस्ट ॲड केली की खूप उडतं, म्हणजे छिटे उडायला लागतात. तर मग ते तसं होऊ नये म्हणून यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची. हळद टाकली ना की मग जास्त उडत नाही आहेत टोमॅटोची छिटे. त्यानंतर आता मी यामध्ये मीठ ॲड केलं आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत. तर ही क्लिप मी थोडीशी फास्टच दिली आहे. यामध्ये नॉर्मल सगळेच मसाले मी ॲड केले आहेत, जसं कांदा लसूण मसाला, संडे मसाला, मटण मसाला आणि आपलं रेग्युलर मिरची पावडर हे. आणि त्यामध्ये एक किचन किंग मसाला एक ॲड करायचा आहे. आणि हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर मग यामध्ये मॅश केलेले बटाटे ॲड करायचे आहेत. आता बटाटे मी थोडेसे मोठेच ठेवलेत, कारण आता भाजीला पूर्ण उकळी येईपर्यंत ना बटाटे थोडे थोडे बारीक होतील, म्हणजे सुटतील ते. आणि तसं आपल्याला थोडे मोठेच पाहिजे आहेत. एकदम जर बारीक केले तर मग त्यामध्ये एकदम ग्रेव्हीसारखं दिसेल, म्हणून मग थोडेसे मोठे ठेवले आहेत. चला आता पुऱ्या तळायला घ्यायच्यात. बाकी सगळं आवरलेलं आहे. पुऱ्या तळण्यासाठी आता मी तेल ओतून घेते कढईमध्ये. आणि ही पाहू शकता की बटाट्याची भाजी झाली आहे अशी छानपैकी, एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी बटाट्याची भाजी झाली आहे. वरतून कोथिंबीर ॲड केली आहे आणि मस्तपैकी भाजी तयार झाली आहे. तर आता पुऱ्या बनवून घेते. तर इथे नैवेद्यासाठी लहान लहान पुऱ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग रेग्युलर आपल्याला खाण्यासाठी पुऱ्या घेतल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता की ही पुरी तेलामध्ये टाकल्याच फुगली आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. साखर जर टाकली ना की पुऱ्यांना खूप छान कलर येतो. तर चला आता मी सगळ्याच पुऱ्या बनवून घेते. ताटामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पुरी चांगली फुगली आहे आणि पुरीला खूप छान कलर आलेला आहे. चला आता गुढीपाडवा स्पेशल मी जे काय आज थाळी बनवली आहे ना ती थोडीशी सजवते. हे करायला मला खूप आवडतं. तर इथे मी पुऱ्या घेतल्या आहेत, चांगल्या फुगलेल्या आहेत, कलर पण मस्तच आहे. तर इथे ग्रेव्ही टाईप मी अशी बटाट्याची पातळ भाजी बनवली आहे. त्यानंतर मग बासुंदी आणि वरण भात आणि त्यानंतर स्नॅक्समध्ये थोड्याशा मी बॉब्या तळलेल्या आहेत. बॉब्या म्हणा किंवा पापड वगैरे काहीही म्हणू शकतो. तर इथे अशी मी गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवलेली आहे. आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो, पण मग आज मी थोडंसं वेगळं बनवलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, देवाला आणि गुढीला मी नैवेद्य ठेवते आणि त्यानंतर मग शौर्यला भूक लागली आहे तर त्याला जेवायला वाढायचं आहे. आणि स्पेशल असलं का मुलांना भूक लागते, इतर टायमाला भूक लागत नाही त्यांना. तर मग आज त्याला भूक लागली आहे स्पेशल जेवणाची. तर चला त्याला वाढते मी आता. आवडलं का जेवण? सगळ्यात जास्त काय आवडलं तुला? बासुंदी. बरं, रबडी नाही आहे, बासुंदी आहे. रबडी अजून ठीक असते. ओके, किती वाजलेत पाहू शकता, 11 वाजून 10 मिनटं झालेत.
आताच सगळा स्वयंपाक झालाय, देवापुढे नैवेद्य ठेवले आणि आता शौर्यला जेवायला दिले. सकाळी काही असं स्पेशल ब्रेकफास्ट बनवला नव्हता, त्याला थोडंसं दूध दिलं होतं प्यायला आणि आता त्याला भूक लागली तर जेवायला दिले. तर मी काही खाल्लं नव्हतं सकाळी, आता जेवण करणार आहे मी. आज ना संपूर्ण स्वयंपाक मी साडीवरती केलाय, पण बाकीचं जे काम आहे ना ते साडी घालून अशक्य आहे करणं. त्याच्यामुळं मग म्हटलं साधा सोपा सिंपल ड्रेस घालीन आणि नंतर मग बाकीची कामं राहिलेली करते. तर शौर्यचे पप्पा काही दुपारपर्यंत येतील असं मला वाटतंय आणि ते ब्रेकफास्ट करतील, तिकडे थोडासा नाश्ता वगैरे काही खातील आणि मग दुपारी जेवायला घरी येतील. मग आता बरंचसं काम बाकी आहे अजून. सण म्हटल्यावर खूप कामे असतात सगळ्यांनाच माहिती आहे आणि विशेष म्हणजे आपल्या बायकांना तर इतकं काम असून सुद्धा आपण आपली तयारी करतोच. म्हणजे सण आला तरच आपण आपली तयारी करतो. इतर दिवशी कोण असा आवरून बसतं, मेकअप करून बसतं नाही का. सणाच्या दिवशी आवर्जून मेकअप करावं वाटतं. मग थोडासा सकाळी लवकरच आवरून मी मेकअप केला होता आणि ही साडी घातली होती. तर आता मी ही साडी काढून ठेवते आणि साधा सिंपल ड्रेस घालते आणि बाकीची कामं करायला घेते. खूप सारं बोलणं झालंय. पुरी घे ना तुला. ड्रायफ्रुट्स पण खायचे असतात, मग काय खातो त्यात. बरं चला आता नंतर भेटू. आता डायरेक्टली 6 वाजता गुढी आम्ही काढत आहोत. बऱ्याच लोकांची काढायला सुरुवात केली आहे, तर मग आता आम्ही पण काढायला घेतली आहे आणि शौर्य गेला आहे पार्किंगमध्ये खेळायला, त्यामुळे आम्ही दोघेच आहोत. आणि दुपारीच तो म्हणत होता की मम्मा मला हे खायचं आहे, पण मी त्याला काही खाऊ दिलं नाही. तर चला आता ही जी बांबूची काठी आहे ना ती नेक्स्ट इयरला होईल म्हणून मग ती पण घरातच ठेवली आहे आणि आता हे सगळं आवरून घेते. तर आजचा हा गुढीपाडव्याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.